ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा। मंडळी नमस्कार। सांगोल्यात आज माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या गटाच्या वतीनं एका कार्यकर्ता बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मंडळी आपण या सभेच्या ठिकाणी आहे। म्हणजे आपल्याला माहिती आहे की सांगोला नगर परिषदेच्या एकूण राजकारणाच्या अनुषंगानं बऱ्याचशा घटना घडामोडी घडल्या आणि याच्यामध्ये माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांनी संयुक्त विद्यमाने सांगोला शहर विकास आघाडी स्थापन केली होती आणि त्याच्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका येत आहेत। कारण नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल हा 21 तारखेला लागतो। त्याच्यानंतर जिल्हा परिषद निवडणूक आहे, पंचायत समिती आहे आणि नंतर मग ग्रामपंचायतीच्या निवडणूक आहे। तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका आणि रणनीती ठरवण्यासाठी दीपक आबांनी आज कार्यकर्ता बैठकीचं आयोजन केलेलं आहे। म्हणजे आपण तुम्ही बघू शकत असाल की सभेच्या ठिकाणी जय्यत तयारी झालेली आहे। पाठीमागं गर्दी आपल्याला दिसत असेल की सभेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे। कार्यकर्ते या सभेच्या ठिकाणी येत आहेत आणि कार्यकर्त्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसतोय। म्हणजे आपल्याला माहीत आहे की मागील काही दिवसांपूर्वी शहाजी बापूंनी दीपक आबांबाबत बोलताना एक विधान असे केले होते की दीपक आबांसोबतची युती ही मला आयुष्यभर परवडणारी नाही। तर ह्या सगळ्या विधानाच्या नंतर अगदी 2 ते 3 दिवसांनी केलं होतं की इथून पुढच्या काळामध्ये शिवसेना भाजपची जी महायुती आहे ती अभेद्य राहील आणि महायुतीच्या माध्यमातून या निवडणुका लढवल्या जातील, परंतु दीपक आबांना वगळून ही महायुती राहील अशा पद्धतीचं विधान शहाजी बापूंनी केलं होतं। तर या सगळ्या विधानाच्या पार्श्वभूमीवर दीपक आबा हे या सभेमध्ये शहाजी बापूंना नेमकं काय प्रत्युत्तर देणार याच्याकडे तालुक्याचं लक्ष लागलं। याच्याशिवाय या सभेच्या बाबतीतला मोठा सस्पेन्स आहे। दीपक आबा नेमकी आपली भूमिका नेमकी काय जाहीर करणार, कारण पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद निवडणूक आहेत, पंचायत समिती निवडणूक आहेत, ग्रामपंचायत निवडणूक आहेत। तर याच्यामध्ये दीपक आबा हे नेमकी कुठली राजकीय भूमिका घेणार, ते भाजप पक्ष प्रवेशाच्या संदर्भात या आजच्या कार्यकर्ता बैठकीत काही घोषणा करणार का, किंवा जी सांगोला शहर विकास आघाडी होती ज्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक साळुंखे पाटील यांचा गट होता, तर ही युती अशा पद्धतीनं नेमकी भूमिका काय घोषित करणार याच्याकडं आजच्या या सगळ्या कार्यकर्ता बैठकीत लक्ष राहील। मंडळी आपल्याला माहीत आहे की सांगोल्याचं हे राजकारण आहे हे सुसंस्कृत राजकारण समजलं जातं आणि याच्यामध्ये भाई गणपतराव देशमुख आणि माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी मिळून अनेक वर्ष या सांगोल्याचं राजकारण केले आणि हे राजकारण करत असताना दीपक आबांनी आपल्याला मानणारा एक स्वतंत्र वर्ग, स्वतंत्र गट ही उभा केला, अस्तित्वात त्याचं अस्तित्व ठेवलं आणि तो वाढवण्यात ते यशस्वी झाले। सगळ्या आजपर्यंतच्या निवडणुकीमध्ये विधानसभा असेल, जिल्हा परिषद असेल, नगर परिषद असेल, या सगळ्या निवडणुकांमध्ये दीपक आबांनी आपलं वेगळं अस्तित्व दाखवून दिले। मंडळी या सगळ्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर दीपक साळुंखे पाटील हे नेमकी कुठली राजकीय भूमिका घेणार याच्याकडे लक्ष लागले। मंडळी अगदी काही क्षणामध्ये, अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये या कार्यकर्ता बैठकीला सुरुवात होत आहे। या ठिकाणी दीपक साळुंखे पाटील असतील, त्यांच्या भगिनी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयमालाताई गायकवाड असतील, त्यांचे पुतणे पियुषदादा साळुंखे पाटील असतील, त्यांचे सुपुत्र यशदादा साळुंखे पाटील असतील आणि दीपक आबांना मानणारा मोठा वर्ग, इथले सर्व आजी माजी नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, सर्व सेलचे कार्यकर्ते असतील आणि तालुक्यातल्या विविध गावांमधली असंख्य मंडळी या सभेसाठी या सभागृहामध्ये उपस्थित राहिलेले। मंडळी कार्यकर्त्यांचा जो ओघ आहे तो वाढताना दिसतोय। अगदी पुढच्या काही मिनिटांनंतर खूप मोठी गर्दी या सभेला जमणार आहे। तर दीपक आबा हे या सभेच्या अनुषंगानं नेमकी कुठली राजकीय भूमिका घोषित करतील याच्याकडं सर्वांचं लक्ष राहिलेलं। मंडळी या सभेच्या संदर्भातलं सगळं अपडेट आपण सांगोला पॉलिटिक्सवर पाहू शकता। तुर्तास इथं थांबूया। धन्यवाद। ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा।